अमित शहा आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वार्थामुळे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं फूस लावली. चंद्रचूड यांनी, जस्टिस चंद्रचूड, काही घटनात्मक संस्था आणि या देशातली शांतता सुव्यवस्था भंग पावली. देशामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी त्याने जी ठिणगी टाकली त्याचा परिणाम जगातल्या ज्या ज्या भागामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होतो. नेपाळमध्ये सुद्धा हिंदूंवरती हल्ले झाले, कॅनडामध्ये हिंदूंवरती हल्ले झाले, बांगलादेशामध्ये हिंदूंची संपत्ती, हिंदूंची जीवितहानी सुरू आहे, पाकिस्तानमध्ये झालं. त्याला जबाबदार नरेंद्र मोदींच्या ची धोरणं, निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणं. हिंदुस्थानामध्ये सातत्यानं दंगे घडवायचे, मुसलमानांना टार्गेट करायचं, प्रार्थनास्थळ खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. याचा उलटा परिणाम इतर देशातल्या हिंदूंवर होतो, लक्षात घ्या. आणि नरेंद्र मोदींमध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये तेवढी ताकद नाहीये, मजबूती नाहीये की बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील हत्याचार हल्ले थांबवावेत, कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवावेत. अन्य देशात इंदिरा गांधी 1971 साली जेव्हा बांगलादेश, पाकिस्तानमध्ये, पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदूंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला, सैन्य घुसवलं आणि तिकडल्या बांगलादेशींचंही त्यांनी संरक्षण केलं आणि हिंदूंनाही संरक्षण दिलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेश निर्माण केला. तुमच्यात ती हिंमत आहे? काश्मीरी पंडित आपल्या देशामध्ये सुरक्षित नाहीये, मणिपूर मधला हिंदू सुरक्षित नाहीये आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता. ते काय तो सेफ आहे? जाओ बांगलादेशामध्ये आणि हिंदूंना आधार द्यावा. हे जे संघाचे प्रमुख नेते आहेत इथे बसून पत्रकं काढतायत हिंदूंच्या सुरक्षेविषयी, सांगा प्रधानमंत्री मोदींना, धोरणात्मक निर्णय घ्या बांगलादेश संदर्भात. मी जे म्हणतोय ते योग्य आहे. या देशातला हिंदूंना जर सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो भारतीय जनता पक्षापासून. गोधरा कोणी केलं? साबरमती एक्सप्रेसला आग कोणी लावली? अशी अनेक प्रकरणे मला सांगता येईल. कोणी काय केलं, कशासाठी केलं आणि त्याचे परिणाम आज देश भोगतोय. या देशामधला धार्मिक एकता संपलेली आहे, या देशातलं संविधान संपलेलं आहे, या देशातली लोकशाही संपली आहे आणि आज या देशामध्ये बटंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे, या घोषणांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली आणि संपूर्ण देशामध्ये दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला आहे. बांगलादेशमधली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. वर्षोवर्ष तिकडे हिंदू राहतात, लाखोच्या संख्येने राहतात हिंदू बांगलादेशमध्ये आणि तुम्ही तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा कार्यक्रम होतो आहे. 5 तारखेला शपथविधी त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. पण अजूनही गृहमंत्रीपद आणि अन्य मला कळत नाही, भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष, नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता, अमित शहासारखा मजबूत नेता महाराष्ट्रात, देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे वगैरे, एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे. हे कसले मजबूत लोक आहेत? मग कोण आहेत समोर तुमच्या? तुमचं स्वतःचं बहुमत आहे, तुमच्याला बहुमताचा आकडा स्वतःचा आहे. तुमच्या बरोबर अजित पवार आहेत 40 लोक घेऊन. शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहित नाही भविष्यात काय करतील, पण बहुमत असतानाही 15 दिवस तुम्ही शपथ घेत नाही, राज्याला सरकार देत नाही, राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप.
तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही. राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला. काय प्रकार आहे? राजभवन तुम्ही चालवताय का? आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षानं मनात आणलं तरी समोरचे जे काय मागण्या करतायत ना, एका मिनिटात चिडून टाकते. काय डरपोक लोक आहेत सगळे, ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत. आणि जे निवडून आलेले आहेत ते का स्वबळावर निवडून आलेले नाहीयेत. ते कसे निवडून आले, कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यालाही माहिती आहे. त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाहीये, लक्षात घ्या. परत परत मी तुम्हाला सांगतोय. पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही. यामागे काही वेगळी कारण आहेत का? आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना. पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही. अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार बनवलेली आहेत. आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत, स्वतंत्रपणे बनवले आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत. त्याच्यावर शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना. की वेगळा काही आहे का? रमेशच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का? त्यासाठी थांबले का? तर या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू. तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवं? शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवंय की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत. पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, दहशत निर्माण केली, निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला. ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये या यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे. दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्या जवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे. तर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये, आमचे तेच म्हणणं होतं. आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं, आता पडलं नसतं. कसे डोके असतील तर डोके देखील होईल ना. फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना. ती डोकी मोजायला ठीक आहे, पण डोक्यात काहीतरी हवं बोलिये.